जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शशिकला अग्रवाल सेवाभावी संस्था आयोजित इयत्ता 10वी व 12वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे नंदुरबार येथील अग्रवाल भवन येथे युवा उद्योजक व समाजसेवक तथा शशिकला अग्रवाल सेवाभावी संस्थेचे संस्थापक नितेश अग्रवाल यांच्यातर्फे करण्यात आले होते। शशिकला अग्रवाल सेवाभावी संस्था आयोजित इयत्ता 10वी व 12वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार शहरातील अग्रवाल भवन येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच कौशल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील उपस्थित होते। यावेळी नंदुरबार शहरातील विविध शाळांतील 10वी व 12वी मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या 70 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच कौशल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, पालक प्रतिनिधी संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सुभेंद्र महाराज उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकला अग्रवाल सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितेश अग्रवाल यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकला अग्रवाल सेवाभावी संस्थेचे सचिव गोटू अग्रवाल यांनी परिश्रम घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। के संचालक श्री ने आज एसपी साहेब और प्रवीण पाटिल सर का धन्यवाद देता हूँ। उन्होंने हमारी बात का मान रखते हुए हमें स्वागत का मौका अपनी माता के नाम से शुरू की है। आज यह संस्था का पहला प्रोग्राम है। यह कार्यक्रम रखने का पीछे एक कारण है कि सभी गुणवंत विद्यार्थी को प्रोत्साहन एसपी साहेब और प्रवीण पाटिल सर से भविष्य के लिए मार्गदर्शन मिले। हमारे टाइम में जो 2-3 बच्चों को 90% मार्क मिलते थे, पर अब तो ऐसा हो गया है
क्या 1% मतलब 90% के अभी एक स्कूल में ढूंढने जाओ तो 20-20 बच्चे मिल रहे हैं। मतलब शिक्षा का स्तर इतना बढ़ गया है और बच्चे इतने होशियार हो गए क्या मैं सोच भी नहीं सकता। आपको कोई भी चीज की तकलीफ आए तो मुझे याद करो, क्योंकि मेरी एक इच्छा यह है कि कोई भी गुणवंत बच्चा कोई भी वजह से अपेक्षित ना रहे। आप सभी को पढ़ो और पढ़कर एक अच्छा मुकाम हासिल करके भारत माता की, इस देश की सभी लोगों की सेवा करें। क्योंकि जब मैंने ये संस्था चालू की थी, जब मेरा मन में ये एक विचार था कि मैं मेरी मम्मी के नाम से हॉस्पिटल चालू करूं, पर हॉस्पिटल में बहुत बड़ा प्रॉब्लम आता है, मैनेजमेंट देखता है और अकेले होने की वजह से मेरे को ये टाइम नहीं मिल सकता। इसलिए मैंने समाज सेवा और धर्म कार्य चालू कर दिया। असा एक दिवस असतो ज्या दिवसासाठी आपण स्टुडंट्स म्हणून जे 3 से 65 दिन जो मेहनत करतो त्याचं जे रिझल्ट आणि रिझल्टचे नंतरची जी अप्रिसिएशन है, के लिए पूरा साल मेहनत करते हैं, जिस रिजल्ट के लिए अपेक्षा करते हैं वो रिजल्ट आने के बाद जो अप्रिसिएशन मिलता है, उसकी जो संतृप्ति होती है, वो आज बहुत सारे पेरेंट्स और स्टूडेंट्स महसूस कर रहे होंगे, ऐसा मुझे पूरा कॉन्फिडेंस है। मेरी सबसे यही रिक्वेस्ट रहेगी कि आज की जो सेटिस्फैक्शन है उसको याद रखें। आपने पिछले 2 साल या 1 साल में जो भी मेहनत की है उसको भी एक बार स्मरण करें, और आगे का जो प्लान है, फ्यूचर क्या करना है आगे, उसके बारे में भी अपनी प्लानिंग शुरू कर दें। मैं 3-4 मुद्दों पे आज आपसे बात करूंगा। सबसे पहले तो मैं आपको ये बता दूं कि मेरी जर्नी, आप लोग फिर भी नंदुरबार डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में है ना, जिला मुख्यालय है ना ये, और मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स मुख्यालय की हैं, डिस्ट्रिक्ट के ही है ना, नंदुरबार शहर के ही है, कोई बाहर से है नहीं ना। तो मैं आता था एक तालुका प्लेस जो मुख्यालय से 50 किलोमीटर दूर होता था। वरंगल डिस्ट्रिक्ट तेलंगाना में एक तालुका है परकाला, मैं वहाँ से आता हूँ और मेरा स्कूलिंग गांव में ही हुआ, इंग्लिश मीडियम में हुआ लेकिन गांव में हुआ। मैं आपको बता रहा हूँ 1990s की बात। 2001 मेरा 10th खत्म हुआ गांव से। 2002 और 3 मेरी 12वीं मुख्यालय वरंगल डिस्ट्रिक्ट के मुख्यालय जो है, वरंगल जो शहर है वहाँ से हुई। 12वीं के टाइम पे, उस टाइम पे मैं मैथ्स लिया था, मैथ्स फिजिक्स केमिस्ट्री। तो बिट्स पिलानी जो राजस्थान का एक बहुत ही रेप्यूटेड इंस्टीट्यूट है, इंडिया का एक रेप्यूटेड इंस्टीट्यूट है, उसके लिए हम कोशिश कर रहे थे। उस टाइम पे बहुत मतलब ज़बरदस्त कंपटीशन है। तो मेरा 12th में परसेंटेज था 96.2 और मैंने बिट्स पिलानी मिस किया। मैंने बिट्स पिलानी का जो एडमिशन है वो मिस किया मात्र 2 मार्क्स से। 96.4 कट ऑफ था और मेरा 96.2 था। तो फिर एक जो आपको चाहिए था वो मिला नहीं, तो फिर आपको दूसरी चीज़ से संतुष्ट होना पड़ता है। तो फिर मैंने स्टेट का एंट्रेंस ट्राई किया। स्टेट के एंट्रेंस में मुझे प्राइवेट इंजीनियरिंग कॉलेज में मिला, बट जो परसेंटेज था वो स्कॉलरशिप वाला था। तो फिर मुझे एक हेनरी फोर्ड फाउंडेशन फॉर एकेडमिक एक्सेलेंस एंड एक्सेस करके NGO था, एक ऑर्गेनाइजेशन था जो हेनरी फोर्ड फाउंडेशन उसको सपोर्ट करता था, उसकी स्कॉलरशिप मुझे मिली। और फिर मेरा जो इंजीनियरिंग है वो विदाउट एनी कॉस्ट, विदाउट एनी ट्यूशन फी, विदाउट एनी एक्सपेंसेस, उस फाउंडेशन की जो स्कॉलरशिप थी उसके बेसिस पे गया। एक बार इंजीनियरिंग खत्म हो गई, बचपन से ये था कि सिविल सर्विसेज में आना है। एग्जैक्टली आपको अगर बताऊं तो मैं 9th 10th के आसपास
प्लानिंग ऐसी थी कि पहले इंजीनियरिंग कर लेते हैं। इंजीनियरिंग हो गई। इंजीनियरिंग पिताजी ने बोला कि आप सादा ग्रेजुएशन करो दिल्ली जाके और यूपीएससी की तैयारी शुरू करो, वो जल्दी हो जाएगा, क्योंकि उस टाइम पे ग्रेजुएशन 3 साल का था और इंजीनियरिंग होती है 4 साल की। तो पिताजी का व्यू था कि आप 3 साल में ग्रेजुएशन ख़त्म करो और यूपीएससी की तैयारी चालू करो। मेरा ये था कि नहीं, प्रोफेशनल डिग्री करते हैं। तो मैंने फिर इंजीनियरिंग की, और इंजीनियरिंग के जो आखिरी साल होता है उसमें कैंपस प्लेसमेंट होता है। उसमें मुझे कॉग्निसेंट टेक्नोलॉजी सॉल्यूशंस नाम की एक कंपनी है, आईटी कंपनी है, टॉप 3 कंपनीज में एक है, उसमें मेरा सिलेक्शन हो गया। तो फिर पिताजी को मैंने बोला कि यूपीएससी और थोड़ा दिन पोस्टपोन करते हैं, थोड़े दिन प्राइवेट सेक्टर में जॉब करते हैं, तो फैमिली को सपोर्ट भी हो जाएगा। तो फिर मैंने प्राइवेट सेक्टर में नौकरी चालू की। ऐसे शुरू करते करते 6 साल मैंने प्राइवेट सेक्टर में काम किया। 4 साल में हैदराबाद में था, 2 साल में यूएस में था। मुझे कंपनी ने कैलिफोर्निया भेजा था, तो मैं वहाँ पे 2 साल काम किया। फिर वहाँ से मैंने रिज़ाइन किया, फिर मैं वापस आया और मैंने अपनी जॉब छोड़ के मैंने यूपीएससी की तैयारी चालू की। 2007 से 13 तक मैंने जॉब की थी। 13 में मैंने रिज़ाइन किया, 13 से प्रिपरेशन चालू की, 15 का एग्ज़ाम और 16 का रिजल्ट। 2 साल के बाद मैं आईपीएस बना। ये स्टोरी आपको इसलिए सुना रहा हूँ क्योंकि हमने भी बहुत सारे ऑफिसर्स की स्टोरी सुन के ही हमने प्रेरणा ली थी। हमारे जहन में एक आइडिया आया था कि आईएएस आईपीएस नाम की कोई चीज़ होती है, यूपीएससी नाम का कोई एग्ज़ाम होता है, यूपीएससी नाम की एक बॉडी होती है। तो गांव पताली पे जो बच्चे रहते हैं, डिस्ट्रिक्ट में जो बच्चे रहते हैं, उनका जो एक्सपोजर अनफॉर्चुनेटली थोड़ा सा कम होता है। तो हमने भी किसी अधिकारी के बारे में पढ़ के देख के ही यूपीएससी का एग्ज़ाम की तरफ हम लोग आकर्षित हुए थे, और वो धीरे धीरे मतलब पर्सनालिटी का एक भाग बन गया कि नहीं, करना ही है यूपीएससी। तो 6 साल जॉब करने के बाद भी वापस आके प्रिपरेशन करने का वो जो एक मोटिवेशन वो बरकरार था। मैं यहाँ पे बैठे सारे स्टूडेंट्स जो मेरे यंग फ्रेंड्स हैं, जो पेरेंट्स हैं, उनको बस इतना ही बोलूँगा कि सिर्फ यूपीएससी करो, मेरा ये बोलने का मतलब नहीं, लेकिन जो भी प्लान कर रहे हो, बड़ा प्लान करो, टप्पे टप्पे में प्लान करो। ऐसा नहीं कि सीधा नासा के साइंटिस्ट बन जाओ या इसरो के साइंटिस्ट बन जाओ, लेकिन जो जहाँ पे जब कर रहे हो उसमें एक्सेल करने की कोशिश करो, उसमें बेस्ट करने की कोशिश करो। आप नंदुरबार के श्रॉफ स्कूल के हैं, केआर पब्लिक स्कूल के हैं, या और कोई स्कूल के हैं, वहाँ पे आपके जो बाकी फ्रेंड्स हैं, बाकी जो स्टूडेंट्स हैं, उनसे बेस्ट। और फिर आप जब यहाँ से जाएंगे, शायद नासिक जाएंगे, पुणे जाएंगे, वहाँ के सारे बच्चों से कॉम्पीट करके उनसे अच्छा करने का ये जो सेंस ऑफ एक्सेलिंग, ये जो एटीट्यूड है, ये अपने अंदर बरकरार रखिए। उसके लिए 2-4 चीज़ें करनी ज़रूरी है। सबसे पहले तो फ़ोन को बगल में रख देना है, ठीक है। आप सबसे किस्मत वाले जनरेशन भी हैं और आप सबसे अनफॉर्चुनेट जनरेशन भी है। मतलब आपके पास अगर कोशिश करो तो इतनी सारे अपॉर्चुनिटीज़ हैं कि आप इमेजिन भी नहीं कर सकते, हम भी इमेजिन नहीं कर सकते। लेकिन उसके साथ साथ आपके सामने इतने ज़्यादा आपके ध्यान को भटकाने वाली चीज़ें हैं कि हमारे टाइम पे उतनी नहीं थी, ठीक है। हमारे टाइम पे जब हम स्कूल पढ़ते थे या आपके पेरेंट्स के टाइम पे टेक्स्ट बुक, फिजिक्स अगर है, फिजिक्स की टेक्स्ट बुक के अलावा और कोई मटेरियल नहीं होता। आज अगर आप गूगल या यूट्यूब पे क्लिक करोगे कि मुझे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ ग्रेविटी के बारे में जानना है, तो आपको 1 लाख वीडियोस आएंगे, डेमोन्स्ट्रेटिव वीडियोस आएंगे, ठीक है।
लेकिन आप जाओगे न्यूटन्स थर्ड लॉ देखने के लिए, लेकिन फिर आप क्या करोगे, कोई मराठी या हिंदी गाने का वीडियो देखना शुरू कर दो। फिर वहां से वो खत्म नहीं होता, श्रेया घोषाल की प्लेलिस्ट आ जाएगी, श्रेया घोषाल की प्लेलिस्ट से आप कुमार सानू तक चले जाएंगे, फिर कुमार सानू से शायद किशोर कुमार और अंदर। तो ये जो वेब है www, ये जितना आपको अपॉर्चुनिटीज देता है उतना ही आपको अलग अलग चीजें दिखा के डिस्ट्रैक्ट कर सकता है। हम ब्राउजिंग शुरू करते हैं इंटरनेट पे कुछ देखने के लिए, या हम फोन उठाते हैं कुछ देखने के लिए, सडनली एक व्हाट्सएप मैसेज आ जाता है, वो व्हाट्सएप मैसेज देख के हम वो चैट में लग जाते हैं। जैसे वो चैट में लगने लगते इंस्टाग्राम का नोटिफिकेशन आ जाता है, इंस्टाग्राम का नोटिफिकेशन देखने लगे, फिर रील स्क्रॉल करने लगे, आधा एक घंटा खत्म हो गया। आपने जिस काम के लिए फोन उठाया था वो काम धरा का धरा नहीं है। ये आज की रियलिटी है, ठीक है। तो इन सारी चीजों को जब आप, साइकोलॉजी में एक कॉन्सेप्ट है डिलेड ग्रेटिफिकेशन, मतलब 2 दिन के बाद एग्जाम है, जो गर्ल्स गैंग है, बाकी सारी गर्ल्स गैंग जा रही है पिज्जा खाने, आपको इनविटेशन आया है, आपको डिसाइड करना है कि पिज्जा खाने जाना है या पेपर की तैयारी करनी है, ठीक है। अगर आप अपने आप को बोलोगे कि नहीं एग्जाम के बाद पिज्जा खाने जाएंगे, इसे कहते हैं डिलेड ग्रेटिफिकेशन, मतलब जो आपको आज अनुभव करना है उसको आप डिले कर रहे हैं, टाल रहे हैं। तो जिस स्टूडेंट में डिलेड ग्रेटिफिकेशन, जिस पेरेंट में डिलेड ग्रेटिफिकेशन है, वो अपने लक्ष्य से बाजू नहीं हटेगा। अगर आप सोचेंगे कि नहीं आज पिक्चर भी देखते हैं, कल पिज्जा भी खाते हैं और एग्जाम को और 2 दिन बाकी हैं, तो आज और कल एंजॉय करते हैं, एग्जाम से 1 दिन पहले पढ़ते हैं, तो आप शायद पढ़ भी लेंगे, लेकिन 2 दिन आपसे ज्यादा जिसने तैयारी की वो बाजी मार जाएगा या मार जाएगी, बरोबर। तो सबसे पहले डिलेड ग्रेटिफिकेशन सरल सिंपल रखिए, ज्यादा कॉम्प्लिकेटेड नहीं करना। अगर आप पढ़ाई पे आज फोकस करोगे, एग्जाम पे आज फोकस करोगे, तो आपका रिजल्ट भी अच्छा होगा, आप आगे के लिए अच्छी चीज के लिए सेलेक्ट हो पाए। अगर आप आज बोलोगे कि बुआ की बेटी की शादी है तो 5 दिन नहीं 15 दिन जाते हैं, गए 15 दिन, एंजॉय किया, यादगार फोटोज, इंस्टाग्राम वीडियोस, रील्स वगैरह सब बना ली, लेकिन एग्जाम मार खा गए। तो सारे पेरेंट्स से मेरी रिक्वेस्ट रहेगी, वैसे आजकल के पेरेंट्स तो बहुत सीरियस हो चुके हैं अपने बच्चों के करियर को लेकर, ज़्यादा रिश्तेदारों में आना जाना नहीं करते या वो फिरना कम हो गया है, बट फिर भी एक रिमाइंडर के तौर पे मैं कहना चाहूँगा कि थोड़ा सा इस चीज़ पे ध्यान रखें सारे बच्चे कि अपने दोस्तों के साथ जो एंटरटेनमेंट टाइम वो उसकी टाइमिंग इम्पोर्टेंट है। एग्जाम के बाद कर रहे हो या एग्जाम से पहले कर रहे हो, क्लास को बंक मार के कर रहे हो या क्लास अटेंड करने के बाद कर रहे हो। दूसरा, बहुत सारे बच्चे ऐसे होते हैं जिनको एक्सपोजर नहीं मिलने की वजह से उनको पता ही नहीं रहता कि उनको आगे जाके क्या करना है। तो मेरी सारे बच्चों से रिक्वेस्ट है, न्यूज़पेपर पढ़ो, आवर्जून वाचायचं। न्यूज़पेपर पढ़ोगे, देश दुनिया की 360 डिग्री न्यूज़ आपको मिलेगी, फोन पे नहीं मिलेगी, ठीक है। फोन पे क्या होता है, अगर आपने गार्डनिंग वाली रील देखना शुरू कर दिया तो सारी गार्डनिंग की रील्स आएंगी, आपने कुकिंग वाली रील्स देखना शुरू कर दिया, सारी कुकिंग की रील्स आएंगी। तो तसं करू नका। बॉडी बिल्डिंग वाली अगर देखोगे, योगा की रील देखोगे तो वही रिपीट होंगी, वो अल्गोरिदम है, तसं नाही पाहिजे। आपलं जे माइंडच्या आणि थॉट्सचे जे डेव्हलपमेंट आहे ते डायव्हर्स असला पाहिजे, 360 डिग्री असला पाहिजे।
एका मुद्द्यावर जर तुम्हाला जानकारी घ्यायची आहे, एक बहुत इम्पोर्टेंट मुद्दे पे अगर आपको समझना है, इस देश के जो प्रॉब्लम्स है उनको समझना है, या दुनिया की प्रॉब्लम्स है उनको समझना है, या कोई नई चीज़ आई है उसको समझना है, तो न्यूज़पेपर से बढ़िया चीज़ आपके पास नहीं है। अलग अलग प्रकार के लोग अलग अलग तरीके से अपना जो पर्सपेक्टिव, नज़रिया न्यूज़पेपर में लिखते हैं, और न्यूज़पेपर किसी एडिटर ने एडिट किया हुआ होता है, मतलब उसमें अगर कुछ गलती है तो उसकी स्क्रूटनी होती है, अगर उसमें कुछ एग्जैजरेशन है या बढ़ा चढ़ा के बोला गया है तो उसकी भी स्क्रूटनी होती है। न्यूज़, फोन, व्हाट्सएप न्यूज़, इनमें स्क्रूटनी नहीं होती। किसी ने मैसेज भेज दिया, उसके ऊपर वो फैक्ट है नहीं है, वो सही है गलत है, इसका चेक कोई नहीं कर रहा है। तो सारे बच्चों से मेरी रिक्वेस्ट है, एटलीस्ट आपका जो डिस्ट्रिक्ट एडिशन है, डिस्ट्रिक्ट में क्या चल रहा है, लोगों की प्रॉब्लम्स क्या है, क्यों पढ़ना है न्यूज़पेपर? 2-3 चीज़ों पे। एक, आपके आसपास जो चीज़ें चल रही हैं, जो आपकी लाइफ को, आपके साथ वाले समाज को इम्पैक्ट कर रही हैं, उन चीज़ों के बारे में जानकारी रहेगी तो आप एक अवेयर सिटीजन बनोगे, एक अवेयर स्टूडेंट रहोगे, आप में समाज के प्रति एक संवेदनशीलता आएगी, जो आगे जाके आपको एक साइंटिस्ट बनने में, एक इंजीनियर बनने में, एक डॉक्टर बनने में, आपके देश की, आपके समाज की जो रियलिटीज़ है उनको कनेक्ट करके रखिए। अगर आप ये सब छोड़ के सिर्फ किताबी ज्ञान पे, किताबी नॉलेज पे आप डिग्री के बाद पोस्ट ग्रेजुएशन का पीएचडी कर लेंगे, लेकिन आपको पता नहीं है कि हमारे समाज की हकीकत क्या है, हमारे समाज की रियलिटी क्या है, हमारे समाज की एक्चुअल प्रॉब्लम्स क्या है, लोग क्यों इस तरीके से बिहेव करते हैं, तो आप एक बुकिश एक्सपर्ट या बुकिश स्कॉलर बनोगे। न्यूज़पेपर पढ़ेंगे तो आपको बार बार रियलिटी चेक होता रहेगा। उसके साथ साथ दुनिया देश में जो अपॉर्चुनिटीज़ हैं, कि आपको एक माइक्रोबायोलॉजिस्ट बनना है, आपको एक बायोटेक्नोलॉजिस्ट बनना है। मेरे साथ जिन लोगों ने स्कॉलरशिप लिया था, ऑल इंडिया स्कॉलरशिप थी ये, तो मेरे कुछ दोस्त थे जो कर्नाटक के थे, कर्नाटक के वो भी ऐसे एक छोटे गांव में थे। शिवमोगा डिस्ट्रिक्ट का एक तालुका का लड़का जर्मनी में जाके एक माइक्रोबायोलॉजिस्ट का काम करता है, उसके बाद में सिंगापुर में वो एक बड़ी कंपनी ज्वाइन करता है। ऐसे एक दोस्त है जो जर्मनी में बायोकेमिस्ट्री का पोस्ट ग्रेजुएशन और पीएचडी करती है। तो जनरली एक मानसिकता होती है कि इंजीनियर, डॉक्टर के बिना कुछ, इसके अलावा कुछ दिख नहीं रहा है। तो दुनिया में कितनी अपॉर्चुनिटीज है आपके सामने। आप केमिस्ट्री लेंगे, आप साइंस लेंगे, लेकिन आप डॉक्टर नहीं बन के आप बायोकेमिस्ट बन जाएंगे। फार्मेसी में आप पोस्ट ग्रेड कर देंगे या पीएचडी कर देंगे। तो ये सारी जो अपॉर्चुनिटीज हैं, इनके बारे में कभी लेख आ जाएगा, कभी किसी की इंटरव्यू आ जाएगी, कभी कोई करियर गाइडेंस एडिटोरियल आ जाएगा। तो मैं ज़्यादा आपको क्या क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, ये नहीं बोलूँगा, लेकिन जिन्होंने जो भी यहाँ पे हैं और जो भी पेरेंट्स यहाँ पे हैं, मेरी रिक्वेस्ट रहेगी अपने बच्चों को न्यूज़पेपर रीडिंग की आदत डालें। चाहे वो मराठी न्यूज़पेपर हो या इंग्लिश न्यूज़पेपर, वो आपके ऊपर। मेरे पिताजी ने मतलब मेरे अंदर वो हैबिट डाल दी थी। मैं आपको मेरी 7th स्टैंडर्ड मतलब 1996 की बात बता रहा हूँ। उस टाइम पे पूरा डिस्ट्रिक्ट एडिशन पढ़ जाता था, और वो डिस्ट्रिक्ट एडिशन में रोज कलेक्टर की, एसपी साहब की फोटो आती थी, कुछ ना कुछ। तो वहां से कहीं ना कहीं डायरेक्टली, इनडायरेक्टली, इनवॉलेंटरीली एक इन्फ्लुएंस, एक माइंडसेट क्रिएट होता है। तो मैं आपको
सिर्फ IAS IPS के बारे में इंट्रोडक्शन के लिए न्यूज़पेपर पढ़िए ऐसे नहीं होगा। किसी भी फील्ड में अगर आपको एक्सेल करना है, एक टोटल, एक होलसम, अगर आपको अच्छा नागरिक, अच्छा स्टूडेंट बनना है, तो मुझे लगता है कि आपको न्यूज़पेपर रीडिंग हैबिट कल्टीवेट करनी चाहिए। अगर आज तक जिन्होंने कंट्रीब्यूट किया उनके बारे में पता नहीं है तो वो वाइट बाब है। दूसरा, हमको उस यादी में आने के लिए क्या करना चाहिए, कौन सी फील्ड में जाना चाहिए, अभी तक हमारा एक ठराविक कुछ गोल नहीं बना। दोनों ही खतरेदायक है। मैं मेरे जो सारे यंग दोस्त हैं उनसे रिक्वेस्ट करूँगा, रीड, पढ़ो, किताबें पढ़ो, न्यूज़पेपर पढ़ो, अपना एक एम्बिशन बनाओ और उसको प्लान करो। बिना एम्बिशन प्लान किए, बिना गोल प्लान किए आप लोग आगे और अच्छे से परफॉर्म नहीं कर पाओगे। त्याला झाडाला पण कलम केलं जातं, त्याच प्रकारचं मी त्याच्यावर एवढं न बोलून आलेले असतात आपल्या आयुष्यातले, ते म्हणजे करिअर. त्याला लोक करिअरचं नाव देतात, म्हणजे ऍक्च्युली करिअर नावाचा ऍक्च्युअल कॉन्सेप्टच नाहीये. पाहिजे तशी त्याची व्याख्याच करता येत नाही, कळून जातं ते करिअर. जसं की आता जे साहेब बोलून गेले की मी हे करत होतो, ते करत होतो, त्याच्यानंतर मी ते केलं, आणि जेव्हा फायनल रिझल्ट आले तेव्हा IPS झालेले होते, त्याच्या अगोदर त्यांनी नोकरी केलेली होती. मग तुम्ही करिअर किती टप्प्यांवर वेगळं चूज करणार? तर करिअरची स्पेसिफिक डेफिनेशनच नाहीये. राहिला विषय, तर मी असं म्हणेल की सगळे खूप सारे गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा आहे. मी कुठलाही गुणवंत विद्यार्थी नव्हतो, खरं सांगायचं गेलं तर. म्हणजे मला खोटं बोलणं आवडत नाही, पण मी तुम्हाला हे सांगेल की मला 10वीला फक्त 61% होते आणि 12वीला 52% होते आणि मला इंजिनिअरिंगला 83% होते. असा उलट कार्यक्रम झाला आहे सगळा. म्हणजे मुलांना 10वीला 92, 95, 96, 99 पर्यंत टक्के आलेले. कुठेतरी 12वीला तो रेशो कुठेतरी 95, 96 पर्यंत पोहोचतो. इंजिनिअरिंगला थोडं अजून कमी जाताना ते 90, 91, 80, 85 पर्यंत डिस्टिंक्शन्स पर्यंत पोहोचतात. माझं असं उलट झालं की मी 60%, 61% मिळवले 10वीत, 12वीत मला 52% होते आणि इंजिनिअरिंगला 83% होते. गडबड कुठे झाली सांगू का तुम्हाला? की खरं तर मला हे मी तुम्हाला सांगेल की हे करिअर जे आज निवडलेलं करिअर आहे आणि करिअर गायडन्स साठी मी इथं आलेलो आहे प्रमुख वक्ता म्हणून. तर हे सांगायचा हेतू हा झाला की तुम्ही मोमेंटम कसं ठेवतात, ते मोमेंटम कॉन्स्टंट कसं ठेवता येईल, हा महत्वाचा मुद्दा आहे. ते झालं असेल तर थोडं खरं तर वेळ दिला पाहिजे. मुद्दा हा आहे आणि मी तीच खरी गोष्ट सांगायला आलेलो आहे. तर मी तुम्हाला हे सांगेल की आज इंस्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा या सगळ्या विद्यापीठांच्या आपण डिग्र्या घेऊन ठेवलेल्या आहेत पास होण्याच्या अगोदर. आपल्याला असं वाटतं की सोशल मीडियावर मिळणारं नॉलेज सगळ्यात जास्त नॉलेज आहे. सगळ्यात जास्त मोठं नॉलेज जर असेल तर सोशल मीडिया आहे. तर मी सांगतो, मी सरांनी सांगितलं होतं की बर्नॉलिस थेरम वगैरे अशा सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितल्या. मी तुम्हाला हे सांगतो की मला जेव्हा फिजिक्सचा रेझोनन्स ट्यूब नावाचा एक प्रयोग असतो 12वी, रेझोनन्स ट्यूब, मला काहीच यायचं नाही, काहीच यायचं नाही. म्हणजे रिडिंग सुद्धा कशा घ्यायच्या ते पण समजायचं नाही. मुद्दा हा सांगतोय मी तुम्हाला की जेव्हा आपण खरंच अभ्यास करत असतो ना, आता डेमॉन्स्ट्रेशन आलेले तेव्हा प्रॅक्टिकल्स या फक्त लॅबमध्ये व्हायच्या. आता डेमॉन्स्ट्रेशन कुठे दिसतं आपल्याला? युट्यूबला दिसतं की पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन दिसतं. त्याच्या रिडिंग्स कशा घ्यायच्या, त्याच्या प्रिसियस रिडिंग्स कशा घ्यायच्या, या सगळ्या आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह माध्यमातून सगळ्या कळत आहेत. म्हणून आपल्याला प्रॅक्टिकल्स आता जड जात नाही. खरा विषय मी तुम्हाला सांगेल की 12वी मध्ये हे जेव्हा पेपर्स होतात आपले, त्यावेळेस पेपर्स होत असताना अपेक्षित नावाचा 21 अपेक्षित नावाचा एक प्रकार आपण ऐकला आहे. तर मी तुम्हाला सांगतो की अपेक्षित नाव देऊन त्याच्यावर अनपेक्षित अत्याचार केले जातात. अनपेक्षित म्हणजे अपेक्षिताची जर आत्मकथा लिहायची झालं तर अपेक्षितानेच आत्महत्या करून घ्यावी का, असा एक प्रश्न त्या अपेक्षिताला पडावा.
अशा स्थितीतून मीही गेलेलो. म्हणजे त्या अपेक्षिताने असं ठरवावं की माझं वरचं कवर छानपैकी मला एका दुकानात ठेवलं होतं, तिथून आणलं गेलं, वरचं कवर मागचं कवर फाडलं गेलं. प्रश्न क्रमांक 34व्या पानावर आहे असं कोणतरी सांगत होतं आणि मी तो 34वं पान त्या 34व्या पानाला तळाटळा फाडणं आणि त्याच्यातून लिहिणं. ह्या अपेक्षिताला अनपेक्षित असं हे कोडं पडलेलं. तर मी नेहमी एक ओमप्रकाश आदित्यांची एक गोष्ट सांगत असतो त्यांच्या कवितेतून. हिंदी कवी आहे ते कि इधर भी गधे है और उधर भी गधे है, जहां देखो वहां गधे ही गधे हैं. घोड़ों को मिलती नहीं यहाँ घास देखो और गधे खा रहे हैं च्यवनप्राश देखो. घोड़ों को मिलती नहीं यहाँ घास देखो और गधे खा रहे हैं च्यवनप्राश देखो. अशा स्थितीच्या माध्यमातून ही सगळी व्यवस्था आणि त्याच्या मी पण बळी आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करणं लई अवघड असतं ते सगळं. पण मी तुम्हाला सांगतो, मी खूप सफर केलं या प्रवासातून खूप मोठं सफर केलं. सफर करत असताना या इतक्या अडचणी आलेल्या आहेत की कधी कधी अपयशाचा एवढा डोंगर चढायचा, अपयशाचा डोंगर चढावा लागतो तेव्हा कुठेतरी यश संपादित केलं जात असतं. आता हे 10वी किंवा 12वी हे आपलं एम नाही आहे पहिला मुद्दा. तर हे टार्गेट्स नव्हते आपल्याला 10वी किंवा 12वीचे. हा ठीक आहे, पर्सेंटेज खूप मॅटर्स करतात. कुठेतरी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळवण्यासाठी किंवा कुठेतरी पुढे जाण्यासाठी त्या प्रेरणादायी ठरू शकतात. एक कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी खूप मोठा हा पार्ट ठरू शकतो. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण खरंच कॉम्पिटिशन जेव्हा फेस करण्यासाठी घेतो तर त्यावेळेस आपल्याला समजतं की वर्ल्डमध्ये काय चाललेलं आहे, त्या जगामध्ये काय चाललेलं आहे. की जसं की आता आमच्याकडे जेव्हा स्टुडंट येतो तर त्यावेळेस तो 12वी सायन्स नाही, तो BSc झालेला असतो किंवा MSc झालेला असतो, ग्रॅज्युएशन झालेलं असतं. आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्याला कधी कधी मायनस प्लस ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन शिकवावं लागतं. इतकी वर्स्ट कंडिशन पण आहे. बरं, तो BSc पास झालाय, MSc पास झालाय, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्याच्या बेसिक कॉन्सेप्टच त्याच्यावर त्याची कमांड नाही आहे. तर मी तुम्हाला हे सांगेल की भविष्यात जेव्हा तुम्ही फेस कराल ना, तर जेव्हा तुम्हाला ती कॉम्पिटिशन फेस करायची असते तर त्याच्यावर खूप सारं काम केलं गेलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही तर इट्स ओके, तुम्ही चांगल्या पद्धतीने आहात. आता जे लोक बसलेत हे अव्वल दर्जाचे सगळे खेळाडू असू शकतात, काहीच विषय नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये काय चाललंय या पण त्या कॉम्पिटिशन मध्येच नाहीये. जसं की आपण इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि त्याचे व्हिडिओज जे आपण आता जे चालू आहे, इतकं स्क्रोलिंग आहे की त्याच्यामध्ये माणूस हरवून गेलेला आहे. इतकं स्क्रोलिंग आहे, इतकं डाटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्यावर पूर्णपणे काय मिळवून घेतलाय, ताबा मिळवून घेतलाय. मी जेव्हा इन्स्टा आणि फेसबुक वापरत नव्हतो, मी तुम्हाला माझी स्वतःची स्टोरी सांगतो. त्याच्या अगोदर माझे 746 पुस्तक म्हणजे वाचून झालेली होती. माझ्याकडून 750 सुद्धा पुस्तक आता संपत नाही. 4 वर्षामध्ये 4 पुस्तकं संपली. 3 वर्षात 746 पुस्तकं वाचली. 746 वाचून खूप काही वाचून झालं नाही. 746 म्हणजे आपण अनुरेणूच्या बरोबर असू शकतो. तर 746 वाचून पण 750 आकडा गाठू शकत नाही. ते पुस्तक अजूनही 4 पानं बाकी आहेत, 10 पानं बाकी आहेत, 15 पानं बाकी आहेत. म्हणजे हे कुठे चाललोय आपण? म्हणजे ही जी स्थिती यापर्यंत आली त्याच्यामध्ये आपलं वाचन पहिल्यांदा कमी झालेलं. आणि वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे काय झालं की आपण खरं लक्ष तिथे देतच नाही. आणि जेव्हा कॉम्पिटिशन येते, एक्झाम्स येतात, त्याचं प्रेशर भयंकर असतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते प्रेशर कशामुळे येते माहिती का? तर ते फक्त एक आणि एक वस्तू आहे आपल्याकडे, ती म्हणजे मोबाईल. मोबाईल फोनमुळे खूप जास्त त्रास होऊन गेला आहे सगळ्यांनाच. आय एम ऑल्सो. म्हणजे माझं काही इमर्जन्सी काम असेल ना तर इतकं इमर्जन्सी वाटायला लागतं ते की ते इतकं इमर्जन्सी नसतं, ते खूप महत्वाचं नसतं. खूप काही गोष्टी महत्वाच्या नसतातच, पण मोबाईलने त्या इतक्या महत्वाच्या करून टाकल्यात की आपल्याला मोबाईल पासून नाही तर त्या गोष्टींपासून भीती वाटायला लागली. तर मी तुम्हाला सांगेल की जेवढं तुम्हाला त्याच्यापासून खूप
छोटा प्रकार त्याला आपण कमी, जर त्याचा कालावधी कमी, तुम्ही जर त्याचा कालावधी मोजला तर तुम्हाला लक्षात येईल की 4 तास 5 तास मी टाइम कन्झम्पन्स लावलेले होते. तर त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं की माझा वेळ 4 तासाचा वेळ मला मोबाईलमध्ये जातोय, 5 तासाचा वेळ माझा मोबाईलमध्ये जातो. आता तुम्ही इन्स्टाला रील्स बघा, जेवढे वर्स्ट रील्स असतील तिथे जास्त लाईक्स आहेत. जितका जास्त वर्स्ट असेल तो रील, त्याला खूप जास्त लाईक्स आहेत. आणि जो कुठेतरी चांगल्या पद्धतीचा कंटेंट बनवतोय तो दुर्लक्षित केला जातोय. म्हणजे तो एज्युकेशनल कंटेंट असू दे किंवा ज्या जगामध्ये इंटरनॅशनल रिलेशनचे कंटेंट असू देत, त्याला लाईक्स कमी आहे, त्याचे सबस्क्रायबर्स कमी आहेत. याचं कारण काय बरं? त्याचं कारण आहे आपली स्क्रोलिंगच चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. आणि तुम्हाला सांगतो, एक व्हिडिओ पाहिला की तसेच व्हिडिओ येतात दिवसभर. हसण्याचा व्हिडिओ पाहिला की हसण्याचे व्हिडिओ येतात, रडण्याचे व्हिडिओ पाहिले की संपूर्ण दिवसभर रडण्याचे व्हिडिओ पाहिले. आता फेसबुकवर, आता त्या फेसबुकला कसं समजतं की मला जे आवडतंय तेच दाखवलं जातं. तुम्ही पाहिलं असणार ते. तर तुम्ही फेसबुकची म्हणजे फेसबुकमध्ये असाल तर तुम्हाला लक्षात येईल, तुमचा प्रोफाईल असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की फेसबुक काय करतंय तुमच्याशी माहिती का? सगळ्यात मोठा खेळ करतंय फेसबुक. काय करतं की तुम्हाला काय आवडतं ते दाखवतं. ते चुकीचं आहे. आपली आवड आपण फेसबुकवर दाखवलेली, एवढं लक्षात ठेवा. पहिल्याने आपण त्या पोस्टवर किती वेळ घालवला हे फेसबुकने ते कॅल्क्युलेट केलेला आहे तो टाइम. आणि तो कॅल्क्युलेट केल्यामुळे पुढच्या जेवढ्या सगळ्या पोस्ट असणार आहे या रिलेटेड पोस्ट असणार आहे. हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यामध्ये फेसबुक पैसा कमवत आहे. कोण पैसा कमवत आहे? फेसबुक. त्या ऍड्स दाखवून, त्या सगळ्या गोष्टी करून. मग आता याचा भाग जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, डाटा सायन्सचा आहे. जर करिअर जर चांगलं करायचं असेल, जर भविष्याचं चांगलं करिअर जर तुम्हाला करायचं असेल तर ते डाटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी या 3 विषयांमध्ये सगळ्यात मोठं करिअर सध्या आहे, सगळ्यात मोठं मार्केट. आणि याच्यापेक्षा आता मी तुम्हाला सांगेल की याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स करिअर्स येणार आहेत. पण आज जर आपण याच्या बरोबरीत चाललो तर पुढे तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन राहू शकतात, एवढं मात्र निश्चित. आणि डॉक्टर्स आणि इकडे नर्सिंग साईट्स ज्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आजार पण काही बंद होणार नाहीये. तर त्याच्यामुळे तुमची देशाला गरज आहे. म्हणजे डॉक्टर्सची तुम्ही भरमसाठ जरी डॉक्टर्स राहिले तरी सुद्धा ते डॉक्टर्स कमी पडणार नाही, एवढा मॉक आपल्या भारतामध्ये आहे. हा, तुम्ही त्या मेडिकल फील्डमध्ये जेव्हा काम करतात, आरोग्याच्या फील्डमध्ये काम करतात, तर तुम्ही काय केलं पाहिजे की पॅरलली सोशल ऍक्टिव्हिस्ट असले पाहिजेत. म्हणजे कमीत कमी खर्चात कशा पद्धतीने रुग्णांना सेवा देता येईल या अनुषंगाने जर डॉक्टरांनी पण काम केलं तर ते खूप मोठं काम उभं राहू शकतं, देशाचं काम उभं राहू शकतं. आणि सांगायचं हे झालं की देशामध्ये तुम्ही पॅरलली या गोष्टी दोघं करू शकतात की देशाचं नाव उंचावू शकतात, खूप जास्त मोठ्या प्रमाणात उंचावू शकतात जर तुम्ही पॅरलली सोशलिस्ट झालात तर. म्हणजे तुम्ही एज्युकेशन प्लस सोशल काम, म्हणजे एज्युकेशन झालंय तुमचं, तुम्ही डॉक्टर झालाय, विथ पॅरलल जर तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर ते खूप चांगल्या जोडीने ते काम होतं आणि देशाचंही नाव मोठं होतं, त्या जिल्ह्याचं नाव मोठं. आता तुम्हाला जिल्ह्याचं नाव सांगता येत नव्हतं आपल्याला की आपल्या इथे किती लोक झाले. मी तुम्हाला सांगतो, स्पोर्ट्स पासून तर सगळ्याच बाबतीत आपण IAS आणि ते IPS बोलत होते म्हणून आपण IPS किंवा IRS ची नावं सांगितली. मी तुम्हाला सांगतो की स्पोर्ट्स पासून तर माझ्या स्वतःच्या गावातला एक विद्यार्थी तो खेलो इंडियामध्ये गोल्ड मेडलिस्ट होता, अभय गुरव. खूप. आणि तुम्हाला सांगतो, एक अत्यंत गरीब, दोघंही आई वडील वारलेले असताना त्यांनी स्पोर्ट्स हे करिअर निवडलं. मी तुम्हाला हे सांगतो की करिअर नावाचा जेव्हा आपल्याला प्रकार येतो ना तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की करिअर घडतं की नाही घडतं. तर मी हे सांगेल की खेलो इंडिया ही कॉम्पिटिशन झाली आणि त्या खेलो इंडिया कॉम्पिटिशनमध्ये तो उंच उडी या प्रकारामध्ये गोल्ड मेडलिस्ट. आता हा गोल्ड मेडलिस्ट कसा झाला तर मी तुम्हाला त्याची पण एक यशोगाथा सांगतो की इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण त्याचं खोंडामणी या गावामध्ये झालं. कापसाच्या काड्या असतात की नाही, आता खाली कसं असतं, कुशनवाल्या गाद्या असतात, त्या कापसाच्या काड्यांवर तो उंच उडी मारायचा आणि त्या कापसाच्या काड्यांवर उंच उडी मारून सुद्धा त्याने करिअर घडलं. म्हणजे फॅसिलिटीज मॅटर करत नाही. आता त्याला आर्मीकडून खेळतोय, इंडियन आर्मीकडून. आता मी तुम्हाला हे सांगतो की इंडियन आर्मीकडून खेळणं सोपं आहे का? आता इंडियन आर्मी पूर्णपणे त्याचा खर्च उचलते, आर्मीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आता हे आपण ज्याला आपण म्हणूया की प्रत्येक टप्प्यावर करिअर आपली वाट बघत असतं. फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं असतं की आपल्यातली आपली जी आवड आहे ती कोणत्या प्रकारची आहे.
आपण काय करतो बऱ्याचदा, इतना 10वीं झालेले विद्यार्थी असतील, 12वीं झालेले विद्यार्थी असतील, अगर उसको एवरेज परसेंटेज आ रहा है तो हम उसको ऐसी दरिया में ढकेल देते की भैया तेरे को ये करना है, आई वडिलांचं नाव मोठं करायचं आहे ना, मग आपण कुठेही आपण ढकलून द्यायचं का? नाही ना. तसं पण आता पॅरेंट्सने पण एक फ्रेंड सारखं वागलं पाहिजे. म्हणजे आता त्या सिच्युएशनला ते असतात. 11वी 12वी ही सिच्युएशन काय असतं की तुमची फ्रेंडशिप आणि ती बॉन्डिंग झाली पाहिजे आपल्या पाल्याशी, की आपण त्याला किती चांगल्या पद्धतीने समजून घेतोय. आता हे समजून घेत असताना त्याला कशात आवड आहे हे महत्वाचं आहे, आणि ती आवड कशी अजून आपल्याला त्याला कशा पद्धतीने आपण त्याला सपोर्ट करू शकतो हे पालकांचं पहिलं काम आहे. मग त्याने जे चूज केलेलं जे असणार आहे, ज्याला आपण म्हणूया की त्याने स्पोर्ट चूज करणार आहे, किंवा मग तो इंजिनिअरिंग चूज करणार आहे, किंवा मग मेडिकल सायन्स मध्ये जाणार आहे, कशामध्ये जाणार आहे, त्याचा कशामध्ये इंटरेस्ट आहे हे खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की माझा एक विद्यार्थी आहे, त्याने हिस्ट्री या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. कोणत्या विषयामध्ये? हिस्ट्री या विषयामध्ये. हिस्ट्री या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करून तो जर्मन शिकला, स्पॅनिश शिकला आणि पोर्तुगाल या भाषा शिकला. 3 भाषा शिकून त्याने 3 भाषा शिकल्यानंतर हिस्ट्री हा विषय त्याने चूज केलेला होता. त्याने 3 प्रकारच्या इतिहासाचा चांगला अभ्यास केला. चांगला अभ्यास केल्यानंतर आज तो सगळ्यात चांगल्या टुरिस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये सीईओ म्हणून काम करतो. कशामधून करिअर केलेलं आहे? BA इन हिस्ट्री. लँग्वेजेस कुठल्या शिकला तो? जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगल, 3 ते 4 प्रकारच्या लँग्वेजेस शिकला, आणि 4 प्रकारच्या लँग्वेजेस शिकून तो चांगल्या कंपनीत जर सीईओ झालाय टुरिस्ट कंपनीमध्ये. आज त्याला 86 लाख रुपयांचं पॅकेज आहे वर्ष. एक IIT ला पण ते असत नाही सुरुवातीला लगेचच, तेवढं मिळत नाही. तो आज सीईओ झालाय त्या कंपनीचा. बरं काय झालं? हिस्ट्री झालं त्याचं. हा, तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता, पण मग त्याला वेळ लागणार होता म्हणून त्याने त्या पद्धतीने करिअर चूज केलं, आणि त्या पद्धतीने करिअर चूज केल्यानंतर तो त्या स्पॅनिश मॅनेजमेंटशी बोलत असतो, तिकडच्या लोकांशी बोलत असतो, कंटिन्युअसली संवाद साधत असतो. त्याच्यामुळे त्याला खूप इझी झालं ना हे. आता लँग्वेजेसचे कोर्सेस किती महिन्याचे? 4-4 महिन्याचे, 5-5 महिन्याचे. जर्मन किंवा स्पॅनिश किंवा पोर्तुगल किंवा जॅपनीज, कोणत्याही भाषेत, फ्रेंच या पद्धतीचं तुम्ही लँग्वेजेसचं शिक्षण घेतल्यानंतर पण तुम्ही या पद्धतीने काम करू शकता. म्हणजे असं कुठेही नाही आहे की तिथे तुम्हाला करिअर म्हणून कोणतरी थांबवू शकेल, पण आपला इंटरेस्ट आणि आपण करत असलेलं काम याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे काय, मेंढरासारखी गंमत झाली आहे सगळी. तर एक तर म्हणजे काय, एक मेंढी चालली, तिच्या मागे सगळ्या मेंढ्या धावतात. मी तर तुम्हाला सांगतो की नंदुरबारमध्ये मी 2 गोष्टी ऐकल्या आहेत. एक तर JEE किंवा नीट याच्या व्यतिरिक्त 4थी गोष्ट किंवा 3री-4थी गोष्ट दिसतच नाही आपल्याला. आपण यांना याच पद्धतीने घेऊन जाऊ शकतो असं पण नाहीये. दुसऱ्या एका माध्यमातून पण आपण त्यांना मोठं करू शकतो. या पण गोष्टी महत्वाच्या आहेत.